हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चीज बॉल रेसिपी बघणार आहोत आणि आता तर असं झालेलं आहे ना, लहानांपेक्षा मोठ्यांना चीज खायला खूप जास्त प्रमाणात आवडायला लागलेलं आहे। तर आज आपण एकदम हेल्दी आणि सोप्या पद्धतीनं चीज बॉल रेसिपी बघणार आहोत आणि खूप कमी वेळेमध्ये मस्त अशी कॅफे स्टाईल चीज बॉल रेसिपी आज आपण बनवून तयार करूया। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे, चीज क्यूब घेतलेले आहेत, 2 बॉईल केलेले आलू घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली एक शिमला मिरची घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या सुद्धा मी इथे चिरून घेतलेले आहेत। ते सगळं आपलं साहित्य इथे रेडी झालेलं आहे। लगेच आता एका बाउलमध्ये आलू ॲड करायचा आहे, त्याला मॅश करून घ्यायचं आहे। पोटॅटो मॅशर असेल तर त्याच्याने मॅश करून घ्या, नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या चम्मचने सुद्धा याला मॅश करून घेऊ शकता। तर इथे आलूला मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे। त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला स्वीट कॉर्न ॲड करायचं आहे। तर इथे मी बॉईल केलेला स्वीट कॉर्न घेतलेला आहे। त्यामध्येच हिरवी कोथिंबीर सुद्धा ॲड करून घेतलेली आहे। बारीक चिरून घेतलेली शिमला मिर्च एक घ्यायची आहे, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या त्यासुद्धा ॲड करून घेतलेल्या आहे। चवीपुरतं 1 चम्मच इतकं मीठ ॲड केलेलं आहे। त्यामध्येच आपल्याला 1 चम्मच इतकं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे, 1 चम्मच इतकं ऑरिगॅनो ॲड करायचं आहे, 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे, 2 टेबलस्पून मैदा ॲड करायचं आहे। तर आता आपल्याला चम्मचने आता एकदा मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित। पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर हाताने सुद्धा याचा व्यवस्थित आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे सॉफ्ट असा। तर इथे मी आधी स्पूनचा वापर केलेला आहे, स्पूनने एकदा मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर आता हाताने सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। पूर्ण डो असा स्मूथ इथे तयार करून घ्यायचा आहे। तर आपला इथे डो तयार झालेला आहे चीज बॉलचा। आता काय करायचं, एकसारखे आपल्याला बॉल्स बनवायचे असेल ना, तर एखादी मेजरमेंट छोटा एखादी चम्मच वगैरे असेल ना, त्याचा मेजरमेंट घ्या, म्हणजे त्याच्याने व्यवस्थित आपल्याला घेता येईल। आणि मी इथे अशा प्रकारे एक छोटूसा लिंबाच्या आकाराचा एवढा पेढा घेतलेला आहे। त्याला थोडंसं आपल्याला इथं फ्लॅट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चीज क्यूब ठेवायचं आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे ते मी एक चीज क्यूब ठेवले आहे, त्याला व्यवस्थित असं लॉक करून घेतलं आहे आणि परत त्याला एका लिंबाच्या आकाराचा पेढा तयार करून घेतलेला आहे। तर आपला एक चीज बॉल इथे बनवून तयार झालेला आहे। तर आता मी इथे ब्रेड क्रम्सचा वापर केलेला नाही आहे। चीज बॉलच्या वर आपल्याला कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स लागतो। तर मी इथे ब्रेड क्रम्सच्या ऐवजी कॉर्नफ्लेक्स असतो ना, त्याला मी मिक्सरला लावून छान असा बारीक चुरा करून घेतलेला आहे, त्याचा पावडर तयार करून घेतलेला आहे असं जाडसर, आणि तो इथे मी वापरलेला आहे। त्याच्याने एकदम क्रंची क्रिस्पी आणि खूप छान आणि खूप जास्त वेळपर्यंत क्रंची असे राहतात आपले चीज बॉल। त्यासाठी मी आता इथे त्याचा वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा ब्रेड क्रम्सऐवजी कॉर्नफ्लेक्सचा वापर करू शकता, किंवा ते कॉर्नफ्लेक्स नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे एक एक करून सगळे चीज बॉल इथे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेऊया। तर एका कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं, तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक एक करून सगळे चीज बॉल ॲड करून घ्यायचे। जेवढे चीज बॉल बसतील तेवढेच बॉल आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धे चीज बॉल ॲड करून घेतलेला आहे। आता छान असा चीज बॉलला अलटून पलटून दोन्ही साईडने मस्त असा लालसर कलर येईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये ॲड केल्यानंतर अजिबात फुटलेले नाही आहे किंवा क्रॅक गेले नाही आहे। खूप मस्त असे चीज बॉल बनवून इथे तयार झाले होते। तर इथे चीज बॉल आपले रेडी झालेले आहेत। छान असा कलरसुद्धा आलेला आहे। आता आपल्याला चीज बॉल काढून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त लालसुद्धा करायचे नाही। मस्त असे चीज बॉल कलर आलेला आहे आणि रेडी झाले आहेत। तर आता मी काढून घेते। तर या पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला सावकाश हाताने काढून घ्यायचं आहे, नाहीतर चीज बॉल कसे मोठे असतात ना, तेलामध्ये परत पडतील, तर अंगावर तेल उडण्याचे चान्सेस असतात। म्हणून सावकाश हाताने थोडं थोडं करून आपल्याला सगळे चीज बॉल इथं काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक बॅच काढून घेतलेली आहे, दुसरी बॅचसुद्धा ॲड करून घेतली चीज बॉलची। तर इथे एक एक करून परत मी सगळे चीज बॉल ॲड करून घेतलेला आहे। चीज बॉल रेडी झाले, ते सुद्धा काढून घेऊया। तर इथे मी सगळे चीज बॉल रेडी करून घेतलेले आहे फ्राय करून। तर आपले चीज बॉल इथे फ्राय करून रेडी झालेले आहेत। आता सर्वसुद्धा करायचं, तर तुम्ही इथे केचपसोबत सर्व करू शकता, किंवा तुम्ही याला मेयोनीजसोबतसुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत तुम्ही हे सर्व करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सुद्धा सांगा।
तर इथे बघून घेऊया की चीज किती छान असा मेल्ट झालेला आहे आणि किती चीजी असा चीज बॉल बनवून इथे तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचा चीज बॉल रेसिपी बनवून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.